नवी मुंबई एपीएमसी मार्केट में हरी सब्जियों के दाम में बढ़ोतरी हुई। बेमौसम हुई बारिश के कारण हरी सब्जियों के उत्पादन पर असर पड़ा है, जिससे कीमतों में 10 से 15 रुपए तक बढ़ोतरी हुई। खासकर धनिया के दाम बढ़कर लगभग 30 रुपए प्रति एक धनिया गुच्छा तक पहुंच गए हैं। इस महंगाई से आम लोगों की आमदनी पर भारी असर पड़ रहा है। व्यापारियों के अनुसार आपूर्ति कम होने की वजह से दाम बढ़े हैं और मौसम सामान्य होने के बाद ही राहत मिलने की संभावना है। सध्या आता पाऊस पडल्यानंतर एक आठवडा 15 दिवस झाले पाऊस पडला या पुणे या भागामध्ये पाऊस पडल्यानंतर पालेभाजीचे व्यापारी दुप्पट तिप्पट वाढलेले आहेत। जे कोथमीर पालेभाजी 10 रुपये 5 रुपये जुडी होती आज ते 25 रुपये 30 रुपये झालेली आहे। आणि कांद्याचा पात हे सगळ्यांचा भाव वाढलेला आहे, कारण काय पाऊस पडल्यानंतर माल खराब होऊन जातोय, त्याच्यामुळे बाजार डबल टिबल वाढलेला आहे। पुढे अजून कमीत कमी 1 महिना असंच जाईल। ह्याच्यामध्ये आज कुठेतरी पाऊस पडला ते परत अजून भाव वाढण्याची शक्यता आहे। आता सध्या इकडे गावठी कोथमीर जे आहे बारीक कोथमीर 25 रुपये 30 रुपये गड्डी मार्केटमध्ये विकतात आणि बाकी जे चायना कोथमीर आहे ते 10 ते 15 रुपये गड्डी विकतात। पालक पण 20 रुपये 15 रुपये गड्डी विकतात। आता सोया 40 रुपये 50 रुपये गड्डी नाशिक। पहिले किती होते तरी? पहिले 10 रुपये 15 रुपये होती गड्डी।